रसिकानो दोस्तानो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. दोस्तानो, कर्मणूक म्हणून संगतीचा उपयोग जरूर करावा आणि जे उत्तम आहे तेवढंच आपण वेचून घ्यावं. बाकी सगळं तिथं सोडून द्यावं. आपल्या मनावर आपल्या ज्ञानाचा ताबा असावा. मनाला वाटेल ते नव्हे, चांगले ते करण्याची मुभा असावी. दोस्तानो, कितीही दाट संगतीचा परिणाम होणार नाही एवढं आपलं मन आपण सुज्ञ ठेवावं आणि त्यासाठी दररोजच्या घटनातून शिकवण घ्यावं. दोस्तानो, लोकांच्या अनुभवातून निष्कर्ष काढत राहावा आणि या सर्वांचा आपल्या जीवनात वापर करत राहावा. आपल्या मनाला आवडेल ते करण्याची परवानगी त्या मनाला नसावी, तर सर्वांगीण दृष्ट्या योग्य असेल तेच करण्यास आपलं मन बांधील असावं. दोस्तानो, इथं कोणाचीही आणि कसलीही संगत तिचा काही परिणाम दाखवू शकत नसते. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. योग्य व्यक्तीकडून मिळालेला सल्ला हा चावी सारखा असतो. काही लोक स्वतःच्या स्वभावाची तुलना नारळासोबत करतात आणि म्हणतात, मी बाहेरून जरी कडक असलो तरी आतून मऊ आहे. परंतु काही नारळ आतून खवूट सुद्धा असतात. दिवसभर काय काय केलं, कुणाकुणाला किती वेळा रागावलो, कुणाचं मन दुखावलं, कुणावर ओरडलो, कुणाकुणाला आनंद दिला, कुणाच्या चेहऱ्यावर हसू आणलं, काय नको तसं वागलो, काय हवं तसं वागलो वगैरे गोष्टींचा विचार करणं, त्या टिपणं म्हणजे अंतरंगाची सेल्फी असते. लोकांचे सल्ले घ्या, कारण ते फुकट असतात. पण निर्णय मात्र स्वतःचे घ्या, कारण ते अमूल्य असतात. निस्वार्थ सेवा हेच खऱ्या प्रेमाचं प्रतीक असतं. आपुलकीचं नातं हे दुधात मिसळलेल्या साईसारखं असतं आणि आपण कितीही प्रयत्न केला तरी ते वेगळं होणं शक्य नसतं. माणसाचा स्वभाव थोडा तिखटच असावा, कारण गोड लागणारा ऊस लोक चावून खातात, पण तिखट मिरची चावून खाण्याची हिंमत कोणी करत नाही. तुमचा स्वभाव मिरचीसारखा तिखट असला की कोणी तुमच्या नादी लागणार नाही, कारण आजकाल दुनियेत जास्त गोड स्वभाव असला की लोक फायदा उठवतात. म्हणून स्वभाव थोडा तिखटच ठेवा, म्हणजे लोक बरोबर हिशोबात राहतील. जीवन म्हणजे आपल्या भावना आणि वास्तव यांच्यातील तडजोड. आनंदी दिसणाऱ्या व्यक्तींना दुःख नसतंच असं नाही, फक्त त्यांना दुःखाशी दोन हात करण्याची कला ही जमलेली असते. हक्काच्या माणसाला शब्दांची गरज नसते. स्वतःच्या लेखीच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात. जावयानं तिला जीव लावावा, तिला सासू सासऱ्याचा त्रास नसावा, अशी अपेक्षा एक आई करते. पण तीच आई सासूच्या रूपात अशी अपेक्षा करते की तिच्या मुलानं तिच्या सुनेचं काहीच ऐकू नये आणि तिची सून नेहमी तिच्या धाकात असावी. आयुष्यात अशा व्यक्तीशी नातं जोडण्याचा प्रयत्न करा, ज्यांना खरोखरच तुमच्या भावनांची कदर असेल. आयुष्यात स्वतःचं समाधान शोधा,
दुःख तर आयुष्यभर संपणार नाही. तुमच्या सन्मानाला आणि संस्काराला जिथं ठेच पोहोचत असेल तिथं अहंकाराचा शस्त्र वापरलाच पाहिजे. नाहीतर लोक तुमच्या अस्तित्वावर घात करायलाही घाबरत नाहीत. नवऱ्याकडून 500 रुपये घेऊन त्याला 600 रुपयांचा हिशोब देऊन 200 रुपये शिल्लक ठेवणाऱ्या स्त्रीला बायको असं म्हणत असतात. मुलींनी स्वतःला चांदणीप्रमाणे बनवू नये. जिच्यावर साऱ्यांची नजर पडेल तर स्वतःला सूर्याप्रमाणे प्रखर बनवलं पाहिजे. जेव्हा एखाद्याची नजर पडली तर ती नजर झुकली पाहिजे. ज्याला जीवन जगायचं कसं हे समजलं त्याला जीवनात वागायचं कसं हे शिकवण्याची फारशी गरज पडत नाही. चांगली प्रेरणा देणं आणि एखाद्याला मार्गदर्शन करणं ही देखील एक प्रकारची सेवा असते. कलियुगमध्ये एक सत्य आहे, खोट्याचा जय आहे आणि खऱ्याचा पराजय. कुणाचं तरी ऐकून कुणाबद्दल काहीतरी ग्रह करून घेणं म्हणजे आपल्या अकलीला कुलूप लावून मूर्खांच्या बाजारात फिरायला गेल्यासारखं असतं. स्वभाव ही प्रत्येकाची वैयक्तिक ओळख असते. स्वभाव बदलता येत नसतो, आत्वा देता घेता येत नसतो. आपली समज वाढत असताना जे आपल्या मनाला जास्त आवडत गेलं त्याचा परिणाम म्हणजे आपला स्वभाव असतो. लोकांना न आवडणारा स्वभाव हे आपलं न फिटणारं कर्ज असतं आणि सर्वांना खूप आवडणारा स्वभाव ही आपली अनमोल ठेव असते. प्रत्येकाच्या वयाप्रमाणे आदर केलाच पाहिजे, मान दिला पाहिजे. बोलताना शब्दांचा जपून वापर केला पाहिजे. शब्द दुवाय, शब्द दवाय, शब्द दावाय, शब्द माणुसकीचा ठेवाय. माणसाला सुंदर दिसण्यासाठी सुंदर असणं हे महत्वाचं नसतं, तर महत्वाचं असतं ते सुंदर आणि तितकंच निरागस मन. आणि त्यावर जर निर्मळ हास्य असेल तर जगात त्या व्यक्तीपेक्षा सुंदर कोणीच दिसू शकत नसतं. डोळ्यात भरलेल्या काजळामुळं डोळे सुंदर दिसतात आणि दृष्टीत काजळी भरली तर सुंदर ही कुरूप दिसतं. एकदा डोळ्यात गेलेला कचरा काढता येतो, पण नजरेत भरलेला कचरा काढणं अवघड होऊन जातं.